शेअर मार्केट पडलं का? तर हो, शेअर मार्केट पडलं. त्याच्या अगेन्स्ट माझा पोर्टफोलिओ त्याच्या 2 टाइम्स किंवा 3 टाइम्स पडला. फक्त मित्रांचे सल्ले ऐकून इन्व्हेस्टमेंट करायची नसते, तर कोणीतरी त्यातला एक जाणकार पाहिजे की ज्याने आपल्याला काहीतरी सांगितलं पाहिजे. माझी नेटवर्थ काय आहे किंवा सगळे मिळून माझं सेव्हिंग काय आहे हे कधी मी तेवढ्या प्रामुख्याने बघितलं नव्हतं. पण ज्यावेळी हा सगळा डेटा एकत्रित आला त्यावेळी मला कळालं की अरे माझं एकूण परिस्थिती काय आहे. आणि हा अनुभव कसा आहे, तुम्ही जर क्वार्टरली आणि इयरली एकदा रिव्ह्यू करतो आपण. प्रत्येक मीटिंग मध्ये काहीतरी ग्रोथ चालू आहे असा पार्ट मला कायमस्वरूपी बघायला मिळत होता आणि त्याचा डेफिनेटली फायदा झाला. जर तुम्ही गोल्सच बघितले नसते त्याच्या हिशोबाने कधीच ते पैसे बाहेर काढता आले नसते, कारण की बिझनेसमध्ये कायमच पैसे कमी पडतात. माझ्या मुलाच्या लग्नासाठी 10 वर्षानंतर बाय इन्फ्लेशन त्याला किती पैसे लागू शकतात याचा आपण विचार करतो आणि ती अमाऊंट आपण कशी सिक्युअर करता येईल त्या वर्षी ह्याचं प्लॅनिंग आजपासून करतो. ह्या मेथडमुळं योग्य तेवढे पैसे आपण काढू शकतो. मी डेफिनेटली सॅटिस्फाईड आहे की मी आज असताना किंवा मी नसताना माझी फॅमिली 100% सिक्युअर्ड आहे. सो तो एक खूप चांगला सपोर्ट मला NSWellच्या माध्यमातून आहे.